कला दर्पण न्यूज। पीएम विश्वकर्मा योजनेत सोनार कारागिरांना 2 लाखांपर्यंत कर्जाची संधी। 1 लाख रुपयाचं कर्ज नियमित फेडणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील टप्प्यात 2 लाख रुपयांचं कर्ज मिळण्याची शक्यता। ॲडव्हान्स ट्रेनिंग बंधनकारक। हुपरी प्रतिनिधी। पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सोनारकाम या पारंपरिक हस्तकला व्यवसायातील सोने चांदी कारागिरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या योजनेतील सोनार कामाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पात्र कारागिरांना राष्ट्रीयकृत बँकांकडून विनातारण 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे पारंपरिक सोनार कारागिरांना व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होऊन स्वतःचा व्यवसाय अधिक सक्षम करण्याची संधी मिळणार आहे। ज्या कारागिरांनी पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करून 1 लाख रुपयांचं कर्ज घेतले ते पुढील टप्प्यात 2 लाख रुपयांच्या कर्जासाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे। मात्र त्यासाठी संबंधित लाभार्थी योजनेतील ॲडव्हान्स ट्रेनिंग पूर्ण करणं आवश्यक असल्याची माहिती हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनकडून देण्यात आली आहे। ॲडव्हान्स ट्रेनिंग केंद्र लवकरच सुरू होण्याची शक्यता। सोनार कामातील कारागिरांसाठी ॲडव्हान्स ट्रेनिंग केंद्र लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। या प्रशिक्षणामध्ये प्रगत कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसायाशी संबंधित आवश्यक बाबींचं प्रशिक्षण मिळण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे कारागिरांनी ॲडव्हान्स ट्रेनिंगची संधी उपलब्ध होताच त्यामध्ये सहभागी होण्यासाठी तयारी ठेवावी असं आवाहन करण्यात आलं आहे। पहिल्या कर्जाची नियमित परतफेड महत्त्वाची। 2 लाख रुपयांच्या पुढील कर्जासाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीनं सध्या घेतलेलं 1 लाख रुपयांचं कर्ज वेळेत आणि नियमितपणे फेडणे अत्यंत महत्त्वाचं आहे। कर्जाची परतफेड नियमित केल्यास संबंधित लाभार्थ्यांची क्रेडिट हिस्ट्री आणि सिबिल स्कोअर चांगला राहण्यास मदत होऊ शकते। त्यामुळे पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांचं कर्ज घेतलेल्या कारागिरांनी हप्त्यांची नियमित परतफेड करून आपल्या क्रेडिट रेकॉर्ड चांगला ठेवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन करण्यात आलं। पारंपरिक कारागिरांना उद्योग विस्ताराची संधी। पीएम विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कौशल्यावर आधारित व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना आर्थिक आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून सक्षम करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येते आहे। सोनार काम करणाऱ्या कारागिरांना कर्जाच्या माध्यमातून कच्चा माल, साधने, उपकरणे आणि व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते। हुपरी शहराला चांदी आणि सोन्याच्या पारंपरिक हस्तकलेची मोठी ओळख आहे। त्यामुळे या योजनेचा लाभ अधिकाधिक स्थानिक कारागिरांपर्यंत पोहोचल्यास पारंपरिक चांदी, सोन्याच्या हस्तकला व्यवसायाला चालना मिळण्याबरोबरच कारागिरांना उद्योजक बनण्याची संधी मिळू शकते। कारागिरांनी ॲडव्हान्स ट्रेनिंगची माहिती घेऊन प्रशिक्षण पूर्ण करावे, तसेच घेतलेल्या 1 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड वेळेत करून पुढील कर्जासाठी आपली पात्रता आणि क्रेडिट प्रोफाईल मजबूत ठेवावी असं आवाहन हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनतर्फे करण्यात आलं आहे। हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन चांदी कारागिरांपासून उद्योजकांच्या प्रगतीसाठी कार्यरत सेक्शन 8 कंपनी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.